श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण तासनतास स्वामींसमोर बसून प्रार्थना करतो, डोळ्यात पाणी आणून त्यांना विनवतो, पण तरीही आपली ती इच्छा पूर्ण का होत नाही? आपल्याला वाटतं की स्वामी माझं ऐकत नाही आहेत का, की माझी भक्ती कमी पडते आहे. पण भक्तांनो, सत्य काही वेगळंच असतं. स्वामी आपल्याला काहीतरी खूप मोठं आणि मोलाचं शिकवत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी आपली परीक्षा कशी घेतात, या परीक्षेच्या काळात संयम कसा राखायचा आणि स्वामींची कृपा नक्की कधी प्राप्त होते. जर तुमची स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात असा एक तरी क्षण येतोच जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सगळं काही बरोबर करतोय. आपण स्वामींची सेवा करतो, नित्यनियमाने जप करतो, केंद्रातही जातो, तरीही आपल्या मनातली ती एक इच्छा पूर्ण का होत नाही आहे? आपण स्वामींकडे जे मागतोय ते आपल्याला लगेच का मिळत नाही आहे? कधीकधी आपण इतके हताश होतो की आपल्या मनात शंका येते, स्वामी माझं ऐकत तर आहेत ना, की माझ्याकडून काही चूक होती आहे? पण खरं तर स्वामी आपल्याला लगेच देत नाहीत. त्यांचं त्यामागे काहीतरी मोठं नियोजन असतं. ते आपली परीक्षा घेत असतात. पण ती परीक्षा पास झाल्यावर स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात वसंत ऋतूसारखी बहरते. आपल्याला वाटतं परीक्षा म्हणजे त्रास, पण स्वामींच्या दरबारात परीक्षेचा अर्थ वेगळाच असतो. स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा ते आपल्याला त्या गोष्टीसाठी पात्र बनवत असतात. जसा एक सोनार सोन्याला आगीत तावून सुलाखून काढतो तेव्हाच त्याचा सुंदर दागिना तयार होतो, अगदी तसंच स्वामी आपल्या मनाची मशागत करत असतात. आपण एखादी गोष्ट मागतो, पण ती मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत का हे स्वामी तपासतात. आपल्याला जे हवं आहे ते पेलण्याची ताकद जोपर्यंत आपल्यात निर्माण होत नाही तोपर्यंत स्वामी आपल्याला थांबायला सांगतात. आणि हाच काळ म्हणजे तुमची खरी परीक्षा असते. इथेच स्वामी पाहतात, संकटात पडलेला माझा भक्त डगमगतोय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या माझ्या वाक्यावर विश्वास ठेवून शांत उभा आहे. स्वामी आपली घेत असलेली परीक्षा नेमकी कशी ओळखायची? जेव्हा चहूबाजूनी संकटं येतात, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलंय, नेमकी तीच वेळ असते स्वामींच्या परीक्षेची. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दोनच गोष्टी लागतात, सबुरी आणि अढळ विश्वास. स्वामींकडे मागताना का आणि कधी हे विचारणं सोडून द्या, कारण त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय द्यायचं आणि कधी द्यायचं. जेव्हा तुमचा संयम संपायला येतो तेव्हा समजा की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. कठीण काळात ठेवलेला संयम म्हणजे काय? स्वामींनी नेहमीच संयमावर भर दिला आहे. संयम म्हणजे फक्त शांत बसून राहणे नव्हे. जेव्हा सगळं काही आपल्या मनाविरुद्ध घडत असतं तेव्हाही मनात गोंधळ न होऊ देता स्वामींच्या चरणी स्थिर राहणं म्हणजे संयम. त्याला मिळालं मग मला का नाही, ही तुलना जेव्हा थांबते तेव्हा तुमचा संयम खऱ्या अर्थाने सुरू होतो. आपली कोणतीही इच्छा पूर्ण नाही झाली तरीही माझे स्वामी माझ्यासाठी जे करतील ते चांगलंच असेल, या भावनेने सेवा सुरू ठेवणं म्हणजे संयम. लक्षात ठेवा, झाडाला पाणी रोज घातलं तरी फळ योग्य ऋतूतच येतं. तसंच स्वामी तुमची भक्ती रोज स्वीकारत आहेत, पण फळ देण्याची वेळ तेच ठरवणार आहेत. आता अनेकांना प्रश्न येतो की स्वामींची ही परीक्षा नक्की कशी पास करायची? त्यासाठी हे 4 मंत्र लक्षात ठेवा. पहिली पायरी, पूर्ण शरणागती. स्वामींना सांगा, स्वामी मला जे हवंय
ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ते कधी द्यायचं आणि कसं द्यायचं हा निर्णय तुमचा आहे. मी फक्त तुमची सेवा करत राहील. जेव्हा तुम्ही हट्ट सोडता तेव्हा स्वामींची जबाबदारी नक्कीच वाढते. दुसरी पायरी, नकारात्मकता सोडा. आजूबाजूचे लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा. तुझं काम अजून झालं नाही का असं विचारणाऱ्यांना स्मितहास्य करून सांगा, स्वामी सगळं काही बघून घेतील. तिसरी पायरी, कर्मात कसूर नको. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर अभ्यास करा, नोकरीत असाल तर मेहनत करा. स्वामी आळशी माणसावर कधीच प्रसन्न होत नाही. तुमच्या कष्टाला जेव्हा स्वामींच्या कृपेची जोड मिळते तेव्हाच चमत्कार घडतात. आणि चौथी पण महत्त्वाची पायरी, नामस्मरण. नामस्मरणाची शक्ती. जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या मेंदूला शांत करतो आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो. आणि जेव्हा स्वामींची तुम्ही ही परीक्षा आनंदाने पार करता तेव्हा जी स्वामी कृपा होते ती शब्दातही सांगता येणार नाही. कारण स्वामी कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही. जेव्हा संकटांच्या काळातही तुमचं मन शांत असतं, जेव्हा तुम्हाला आतून असं वाटतं की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, तेव्हा समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. लक्षात ठेवा, स्वामी कधीच कुणाचा हात सोडून देत नाहीत. ते फक्त तुमचा हात घट्ट पकडण्यासाठीच योग्य वेळेची वाट पाहत असतात. स्वामी कधीच कुणाचं देणं ठेवत नाहीत. त्यांनी उशीर केलाय याचा अर्थ असा की ते काहीतरी मोठं आणि खास तुमच्यासाठी तयार करत आहेत. आज जर तुम्ही हताश असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हरला आहात, तर एकदा स्वामींच्या मूर्तीकडे बघा, त्यांच्या डोळ्यात बघा. ते तुम्हाला सांगत आहेत, बाळा थोडे दिवस अजून धीर धर. मी तुझ्यासाठी जे उघडणार आहे ते कोणीच बंद करू शकणार नाही. स्वामींच्या परीक्षेला घाबरू नका, तिला सामोरे जा. कारण ही परीक्षा संपली की पुढे फक्त आणि फक्त स्वामींची अपार कृपा आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल, खूप वाट पाहिल्यानंतर स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली असेल, तर तुमचा तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतर स्वामी भक्तांनाही धीर मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.